अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गुरुचरित्र पारायण जे आपण करतो त्या गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन साध्या सोप्या पद्धतीने कसं करावं. हे उद्यापन 7व्या दिवशी करतात की 8व्या दिवशी करतात. उद्यापन करताना स्वयंपाक कोणता करावा, नैवेद्य किती बनवावे, किती प्रमाणात आपल्याला नैवेद्य दाखवायचे आहेत, म्हणजे किती संख्येमध्ये नैवेद्य दाखवायचे आहे, कोणाला दाखवायचा आहे, त्याचप्रमाणे आरती कोणती म्हणायची आहे, ग्रंथ कसा हलवावा आणि कशा प्रकारे उद्यापन केल्यामुळे आपल्याला दत्त महाराजांचा अनुभव येतो, म्हणजे दत्त महाराज साक्षात आपल्याला दर्शन देतात. तर संपूर्ण गोष्टींची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. आता सध्या स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी विशेष तुम्ही पारायण करत असाल किंवा इतर कधीही तुम्ही गुरुचरित्र पारायण करत असाल तर त्याचं उद्यापन कसं करावं हे मी तुम्हाला आज सांग. आपण दर महिन्याला एक गुरुचरित्र पारायण करतो किंवा स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी विशेष करतो किंवा इतर कुठल्या स्पेशल प्रसंगी, एखाद्या खास प्रसंगी जेव्हा आपण गुरुचरित्र पारायण करत असतो तेव्हा त्याचं उद्यापन हे नेहमी 7व्या दिवशी करावं आणि दत्त जयंती विशेष पारायण केलं तर त्याचं उद्यापन हे 8व्या दिवशी केलं जातं. जेव्हा आपल्याला पारायणाचं उद्यापन 8व्या दिवशी करायचं असेल आणि तुम्हाला काही अडचण असेल, कुठे जायचं असेल तर 7व्या दिवशी केलं तरीही चालेल, पण शक्यतो 8व्या दिवशी करण्याचा प्रयत्न करा आणि इतर वेळी तुम्हाला 7व्या दिवशीच करायचं आहे. ज्यावेळी आपण स्वामी मठामध्ये केंद्रामध्ये सामूहिक पारायण करतो त्या ठिकाणी 8व्या दिवशीच पारायणाचं उद्यापन केलं जातं. तुम्ही पारायणाचं उद्यापन समजा 8व्या दिवशी करायचं आहे आणि तुम्ही 7व्या दिवशी केलं म्हणजे ते चुकलं असं होत नाही. तीही योग्य पद्धत आहे, कारण उद्यापनाची पारायणाचं उद्यापन हे 7व्या किंवा 8व्या दिवशी करणं अतिशय योग्य आहे. तुम्ही 7व्या दिवशी पारायणाचं उद्यापन करणार आहात. सकाळी लवकर उठा, स्नान करा, स्वच्छ वस्त्र परिधान करा, आपली नित्य देवपूजा करून घ्या. त्यानंतर आपले जे अध्याय राहिलेले आहेत वाचायचे ते वाचून तुम्हाला घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला स्वयंपाकाला लागायचं आहे. स्वयंपाकामध्ये आता तुम्ही काय बनवाल तर गुरुचरित्र पारायणाचं उद्यापन करताना तुम्ही पुरणपोळीचा स्वयंपाक करा. आता तुम्ही म्हणाल की पुरणपोळीचा स्वयंपाक आम्हाला शक्य नाही आहे, आम्हाला बाहेर जायचं आहे, तर तुम्ही चपाती, भाजी, वरण भात केलं तरीही चालेल. तुम्ही शिऱ्याचा गोड प्रसाद करा किंवा नारळी भात करा. आणि एवढंच नाही तर तुम्ही त्याच्यामध्ये त्याचप्रमाणे तुम्हाला या नैवेद्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पदार्थ बनवायचा आहे ते म्हणजे घेवड्याची भाजी. घेवड्याची भाजी दत्त महाराजांना अतिशय प्रिय आहे आणि घेवड्याच्या भाजीशिवाय गुरुचरित्र पारायणाची सांगता ही अपूर्ण असते. त्यामुळे घेवड्याची भाजी ही तुम्हाला करायचीच आहे. ऐन टायमाला आपल्याला घेवड्याची भाजी मिळत नाही, मग आपली धांदल उडते. अशा वेळी तुम्ही पारायणाचं उद्यापन करण्याआधीच घेवड्याची भाजी घेऊन ठेवा आणि ती उद्यापन करत असताना तुम्हाला त्या स्वयंपाकामध्ये बनवायचे आहे. नैवेद्य बनवून झाल्यानंतर तुम्हाला 4 ताटं बनवायची आहेत. एक आपल्याला दत्त महाराजांसाठी, एक गुरुचरित्र ग्रंथासाठी, एक स्वामी समर्थ महाराजांसाठी आणि एक कुलदेवीसाठी, अशी 4 नैवेद्याची ताटं तुम्हाला बनवून घ्यायची आहेत. पाण्याने तुम्हाला भरीव चौकोन काढायचा आहे आणि या चौकोनामध्ये तुम्हाला ही 4ही ताटं ठेवायची आहे. नैवेद्याच्या प्रत्येक ताटामध्ये, प्रत्येक पदार्थावर तुम्हाला तुळशीपत्र ठेवायचं आहे, कारण तुळशीपत्राशिवाय आपला नैवेद्य अपूर्ण असतो. त्याचप्रमाणे एका छोट्या कलशामध्ये देवांसाठी तिथे तुम्ही पाणी भरून ठेवा. त्यानंतर तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि तुम्हाला मंत्र म्हणायचे आहेत. ते मंत्र म्हणून हे पाणी जे आहे ते तुम्हाला ताटाच्या कडेने फिरवायचं आहे. तुम्ही म्हणू शकता, ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम स्वानंदाय स्वाहा, ओम अमृतत्वाय स्वाहा असं म्हणायचं. आणि त्यानंतर हे जे पाणी आहे ते तुम्ही ताटाच्या अगदी कडेला किंवा त्यानंतर तुम्ही हे जे पाणी आहे ते अगदी ताटांच्या एका ताटाच्या कडेला त्या ठिकाणी ते सोडायचं आहे आणि ते पाणी खाली सोडत असताना तुम्ही म्हणायचं की श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुचरित्र पोथी, श्री स्वामी समर्थ महाराज आणि कुलदेवीच्या चरणात नमस्तू, अशा प्रकारे तो नैवेद्य देवांना अर्पण केला जातो. आणि ज्यावेळी तुम्ही ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा हे म्हणणार आहात त्यावेळी फक्त तुम्ही हातामध्ये पाणी घेऊन एका ठिकाणी हात धरून ठेवा आणि सर्वात लास्टला ते तुम्ही ताटाच्या कडेने फिरवा. त्याचप्रमाणे तुम्हाला काय म्हणायचं आहे, हात जोडून देवांना प्रार्थना करायची आहे की देवा, मी माझ्या यथाशक्ती पारायणाचं उद्यापन करण्यासाठी हा स्वयंपाक केलेला आहे. हा सर्व नैवेद्य तुम्ही ग्रहण करा, संतुष्ट व्हा आणि मला आशीर्वाद द्या. अशा प्रकारे तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही गायीसाठी आणि कुत्र्यांसाठी सुद्धा नैवेद्य बनवू शकता. आता हे जे नैवेद्य आपण देवांसमोर ठेवलेलं आहे ते 15 ते 20 मिनिटे तुम्हाला तसेच ठेवायचे आहेत.
त्यातील एक ताट तुम्ही गाईला चारू शकता आणि राहिलेले जे 3 ताटं आहे ते तुमच्या घरातील सदस्यांनी प्रसादरूपी ग्रहण करायचं आहे. ते कोणाला द्यायचं नाही आहे, ते तुम्ही स्वतःच प्रसादरूपी खायचं आहे. ते दाखवून झाल्यानंतर हा जो ग्रंथ आहे तो तुम्हाला 3 वेळेला उचलून परत खाली ठेवायचा आहे किंवा आहे त्या जागेवरती थोडासा हलवायचा आहे. सांगता करताना अशा प्रकारे ग्रंथ हलवावा लागतो, तेव्हाच आपली सांगता पूर्ण होते. त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे. आरतीमध्ये तुम्ही पहिल्यांदा गणपती बाप्पांची आरती करा, नंतर दत्त महाराजांची आरती करा, नंतर तुम्हाला कुलदेवीची आरती करायची आहे आणि नंतर स्वामी समर्थ महाराजांची आरती करायची आहे. किंवा मग तुम्ही फक्त गणपती बाप्पा आणि दत्त महाराजांची आरती केली तरी चालेल. त्यानंतर तुम्ही एक जोडपं जेवायला बोलवा, त्यांचा तुम्हाला मान सन्मान करायचा आहे. आल्यानंतर स्त्री असेल तिला तुम्ही हळदी कुंकू लावा. त्या स्त्रीला तुम्ही तुमच्या यथाशक्ती साडी ओटी भरण तिचं तुम्ही करा, त्याच्यामध्ये थोडीशी दक्षिणा तुम्ही देऊ शकता. तुम्ही त्या स्त्रीला हळदी कुंकू लावा, ओटी भरण करा, तिला काही दक्षिणा अर्पण करा, साडी तुम्ही देऊ शकता. जेवायला घालायचं आहे तर पुरुषालाही तुम्ही जेवायला घाला आणि तुमच्या यथाशक्ती तुम्ही दक्षिणा त्याला द्यायची आहे. अशा प्रकारे मानसन्मान तुम्ही करू शकता. किंवा जर तुम्हाला हे शक्य नसेल तर तुम्ही एक कुटुंब जेवू शकेल अशा पद्धतीने थोडी शिधा काढून देवघरामध्ये सेपरेट ठेवा आणि तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही एखाद्या गोरगरिबांना, ज्यांना खरंच त्या गोष्टीची गरज आहे अशा व्यक्तींना तुम्ही ते दान करू शकता. किंवा हे तुम्ही गुरुजींना, ब्राह्मणांना किंवा एखाद्या मंदिरामध्ये देवाच्या चरणी अर्पण करू शकता. जे घरी गुरुचरित्र पारायण करणार आहे त्यांच्यासाठी हे सांगतेचं सगळं काही मी सांगितलेलं आहे आणि जे केंद्रामध्ये पारायण करणार आहे त्यांच्यासाठीचे जे नियम आहेत ते तुम्हाला केंद्रामध्ये सांगितले जातात, त्याप्रमाणे तुम्ही फॉलो करू शकता. गुरुचरित्र पारायण करताना घरामध्ये स्वच्छता ठेवा, घरामध्ये अपशब्द बोलू नका, घरामध्ये सकारात्मकता राहील याची काळजी घ्या, मांसाहार टाळा, त्याचप्रमाणे ब्रह्मचार्याचं पालन तुम्हाला करायचं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही गुरुचरित्र पारायण सांगता करा. गुरुचरित्र पारायणाची सांगता करताना तुम्ही काय जेवण बनवता यापेक्षा तुम्ही ते किती श्रद्धेने बनवताय हे दत्त महाराज पाहत असतात. असं समजू नका की मला पुरणपोळी करणं शक्य झालं नाही म्हणजे दत्त महाराज माझ्यावरती प्रसन्न होणार नाही, कारण तुमचा भाव सर्वात महत्त्वाचा असतो. फक्त घेवड्याची भाजी तुमच्या नैवेद्यामध्ये असावी एवढंच मी सांगेल. अशा प्रकारे तुम्ही गुरुचरित्र पारायण उद्यापन कधीही जेव्हा तुम्ही कराल त्याप्रमाणे अशा प्रकारे तुम्हाला उद्यापन करायचं आहे. माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. हा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.